हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मी जेवढा विचार करते ना, की नाही आता आयुष्य सेटल आहे, लाईफ सेटल आहे. खूप विचार नाही करायचं, व्यवस्थित राहायचं, एकदम माइंड फ्रेश ठेवायचा, पॉझिटिव्ह थिंकिंग आणायची, पॉझिटिव्ह वाइब्स आणायचा. तेवढं माझ्या ह्याच्या सगळ्यांवर पाणी पडून जातं आणि हे कसं पडतं मला काहीच समजत नाही. म्हणजे जितका मी फ्रेश वाइबनी लाईफला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते, तेवढंच मला मागे येण्याचे खूप सारे निगेटिव्ह ड्रॉबॅक्स येतात आणि मला ते भेटतात. यार मी असं नाही म्हणत की भेटलंच नाही पाहिजे. आय नो पॉझिटिव्ह थिंकिंग आहे तर निगेटिव्ह थिंकिंग पण असणार आहे. पण ते येताना इतका डोक्याचा एकदम असा भाजीपाला का करता यार? लिटरली म्हणजे इतकं वैतागून जाते मी आणि मला तर समजत नाही की देव माझ्यासोबत करतोच का असं? म्हणजे मी फेव्हरेट चाइल्ड आहे का काय त्याची? म्हणजे ठीक आहे, जर नाही द्यायचं तुला आयुष्य चांगलं तर ठीक आहे बाबा नको देऊ, पण ते मी एवढं एक्स्पेक्टेशन ठेवते की नाही आता झालंय सगळं काही सेटल. तर मध्येच हे असं मला सदम्यासारखं का मला घडवतो बाबा पुन्हा? पण ठीक आहे यार गाईज, आता काय नेहमीचं माझं हे चालूच राहतं थोडंफार आणि प्रॉब्लेम्स आल्यावर माझं हायपर होणं हे माझ्या जीवनात लिहिलेलंच आहे. बरं, तर तुम्ही इथे बघताय व्हेरायटी म्हणजे हे नेहमी रोजचं आहे. लंचच्या वेळेस इतके व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटतातच. बाय द वे आज कॉलेजमध्ये खूप सारी धावपळ झाली कारण एक्झाम फॉर्म भरायचा होता. सगळे इकडून तिकडे चालू होतं. पण ठीक आहे मी सर्व काही मॅनेज केलेलं आणि अजून एक गोष्ट तर आज आमचं कॅचअप होतं मी आणि माझ्या फ्रेंडचं. प्रांजल तुम्हाला माहितीच असेल, जी जुन्या व्लॉगमध्ये दिसलेली आहे तुम्हाला भरपूर वेळा आणि नवीन असाल तर प्लीज पेजला जाऊन व्लॉग चेक करा. मज्जा येईल तुम्हाला माझी बडबड ऐकायला. अच्छा, तर आम्ही असं काही सहज भेटत नाही, त्याला कारण लागतं. सो येस, मॅडमचं सामान होतं काहीतरी माझ्याकडे. सो मला तिला ते द्यायचं होतं. त्यानंतर आमचं थोडंफार गप्पा वगैरे चालू होते आणि हे तुम्ही बघूच शकता. हे मी स्टोरीसाठी व्हिडिओ बनवला होता, बट दिला मी यामध्ये टाकून तुम्हालाही दाखवण्याकरिता. त्यानंतर पूर्ण टाईमचं गॉसिप सेशन संपल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यावर जेवण वगैरे केलं. सो या असा होता आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.